चा पक्वास चालू आहे. असे पक्वास सम्राट या ठिकाणी जाधव बाबा उपस्थित आहेत. बाबांना धन्यवाद. आपल्या जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्राचं भावप्रधान गाणं असे पंढरीनाथ महाराज कदम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे गुरु अगदी भावप्रधान गाणं देवीदास महाराज पावडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जगन्नाथ भाऊ हे सर्वच भजनी मंडळ 2-4 गावचे आलेले अगदी पाहुणे मंडळी, इष्ट मित्र, स्वजन सखे, विनेकर्या सहित विठाला विठाला ज्याचं लग्न झालं, जो ग्रस्ती माणूस असतो त्याचा 13वा असतो, जो ब्रह्मचारी असतो त्याचा 14वा असतो आणि जो संन्यासी असतो त्याचा 16वा असतो. विठाला विठाला भाग्य आहे बाबांचं की त्यांच्या नावानं आज विद्यादान घडत आहे आणि कीर्तन झाल्यावर अन्नदान घडत आहे. दोन्ही दान महत्वाचे बरं का. अन्नदानम परमदानम, विद्यादानम महत्परम, अन्यक्षणिका तृप्ती याव जीवम तू विद्या. असं पुण्यवानाची पुण्यतिथी होत असती, नाच बाबाची पुण्यतिथी आहे. ज्ञानोबराय म्हणले याचा युको कमी करा बरं. जगाचा नेमच आहे पृथ्वी तलावरला. म्हणले काय नेम आहे? जो माणूस जन्माला आला त्याला एक दिवस मरण आहे. हा, जन्म शब्द डोळ्यासमोर आणा. ज म्हणजे जन्माला येणं आणि म म्हणजे मरण. जे अर्ध न जोडलेलं आहे त्याचं नाव आहे जीवन. सगळ्यालाच मरायचंय पण मरेपर्यंत जगायचंय. विठाला विठाला शरीर जाता आघवे ते नासिवंत स्वभावे, म्हणून त्वा झुंजावे पंडकुमरा. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, काळ काळ त्याची वाट पाहे काळ. काळ जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. भगवान सांगतात गीतेमध्ये, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णान् नन्यानि संयाति नवान देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराशी कारीजे चैतन्य नाथे. जसं मामाच्या गावाला गेल्यावर भाष्य काय करतात, जुनं शर्ट टाकून देतात आणि नवीन घेतात, त्याप्रमाणे हा जीव काय करतो, जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि मग महाराज सगळ्यालाच जर मरायचे तर मग या माळे घाला, एकादशी करा, पाय पाय पंढरपूरची वारी करा, खरं बोला, सप्ते करा, अन्नदान करा. हे कशासाठी? उत्तमची उरे. बाबांचं पुण्यश्लोक होतं म्हणून एवढे जण मंडपात जमले तर त्याच्या नावाने जय जयकार चालू आहे. नाही का पाठीमागं नाव कधी राहतंय? ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं पुण्यशिल्लक आहे, ज्याचं वागणं चांगलं होतं. एक वाक्य लिहून घ्या, तुम्हाला मरायचंय, मला मरायचंय. तुमचा जन्म झाला, माझा जन्म झाला, पण मेल्याच्या नंतर सुद्धा आपली आठवण कशानं राहते? ऐका, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मरने के बाद लोगों के दिल में जीवित रहना हे किए हुए कर्मों की बात है. ज्याचं कर्म पाठीमाग शिल्लक होतं त्यांचं नाव आहे विठाला विठाला. असं प्रत्येकाला जाणच आहे. म्हणून तुकाराम गावातले असे महाराज, मृत्यूचा असा नियम आहे पंढरीनाथ महाराज, कितीही प्रयत्न करा पण त्या ठिकाणी मृत्यूला चुकवता येत नाही बरं का. गोड महाभारतातली कथा आहे बघा. व्यास महाराज किती प्रयत्न करा पण असंही मरणाचं बाळासाहेब, जिथं मरण आहे तिथंच मरावं लागते आणि त्याच टायमाला मारावं लागते बरं का. ऐका काय झालं. व्यास महाराज, आता व्यास महाराज कोण होते? ज्यांनी 18 पुराण सांगितले, लिहिले असे व्यास महाराज. ज्ञानोबराय म्हणले जगातलं जे ज्ञान आहे ना, व्यास उच्चिष्ट जगत रे, मनोनी महाभारती नाही ते लोहे चित्री लोकी, या कारणे मनिपे पायी व्यास उच्चिष्ट जगत रे. असे सर्व जे जगात ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट ज्ञान आहे. मग व्यास महाराजांची एक पाय दाबायला, स्वयंपाक करायला, कपडे धुवायला एक शिष्य होता, दास होता. रोज चांगली सेवा करायचा. व्यासांना वाटायचं वा माझा मुद्दा काय, जिथं मरण आहे तिथंच मरावं लागते, त्याच वेळेला मरावं लागतं. व्यास म्हणले बाबा किती सेवा तुझी, काय वाचे मनानं धनानं सगळी सेवा आहे, चांगली आहे बाबा. ते म्हणला महाराज जीवनभर तुमची मी अशीच सेवा करणार. म्हणले बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, तू माझी सेवा करणार, पण मी चिरंजीव आहे,
7 चिरंजीव आहेत. कोणते कोणते? हा 7 हनुमंतरायात बिभीषण हनुमंतस्य व्यासस्य, म्हणजे व्यास महाराज हे येतं चिरंजीव आहेत. हनुमंतराया बिभीषण कृपस्य अशी 7 चिरंजीव आहेत. आणि त्यापैकी मी म्हणले चिरंजीव आहे, तुला मरण आहे म्हणले व्यास महाराज अखंड तुमची सेवा करावी, याच्याकरता काहीतरी उपाय करा. व्यास महाराज म्हणजे जसा मी चिरंजीव आहे तुला चिरंजीव करतो. म्हणजे कसं करता? म्हणजे चल ब्रह्मदेवाकडं. लक्ष देऊन ऐका, आता दासाला चिरंजीव करायचे. त्याच्या हाताला धरलं, ब्रह्मदेवाकडे नेलं. नमो नारायण म्हणजे नमो नारायण. व्यास महाराज मी तिकडे आला असतो, इकडं कशाला आले? म्हणले मी चिरंजीव आहे. म्हणले आहेत, माझ्या दासाला चिरंजीव करायचे. ब्रह्मदेवानं सांगितलं व्यास महाराज माणसं जीव निर्माण करणं माझ्या हातात आहे, पण यांची एक्सपायर डेट कधी येते मला माहीत. म्हणजे भांडे निर्माण करणं माझ्याकडे आहेत, पण कधी संपणार आहेत हे तयार. म्हणजे कोणाकडे? म्हणजे यमराजाकडं. तिथून महाराज व्यास आणि त्यांचा दास यमराजाकडे गेले. राम राम म्हणजे राम राम. व्यास महाराज मी तिकडे आला असतो. म्हणजे तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे? म्हणजे मी चिरंजीव आहे. म्हणजे बरोबर आहे, माझ्या दासाला चिरंजीव करा. यमानं सांगितलं माणसं मेले की उचलायचं माझ्या काकडं काम आहे, पण कधी मरणार आहेत हे मला माहीत. हा चला, यमदादा व्यास आणि त्यांचा दास म्हणजे कुठं? मृत्यूची देवता त्यांच्याकडे गेले. मृत्यूची देवाकडे राम राम श्याम श्याम म्हणजे बोला. म्हणजे मी हो म्हणजे व्यास महाराज काय काम काढलं? म्हणजे दासाला चिरंजीव करायचे. त्या मृत्यूच्या देवतानं सांगितलं यांची मृत्यू कधी होणार आहे मला हे कळते, पण कोणत्या टायमाला होणार आहे हे माझ्या लक्षात येत. म्हणजे कोणाकडे? ते चित्रगुप्ताकडं. चला, यमदादा मृत्यूची देवता व्यास महाराज आणि त्यांचा दास चित्रगुप्ताकडे गेले. राम राम राम. व्यास महाराज कशा करता आले? म्हणजे मी चिरंजीव आहे, अखंड माझी सेवा करण्याकरता माझ्या दासाला चिरंजीव करा. म्हणजे छोटं काम आहे तुमचं, मी काम करतो, बाकीचे बाहेर बसा. आतमध्ये जी खोली आहे याचा जन्म, याची तारीख, याचं गाव, याचं नाव मला सांगा. ती जी मृत्यूची तारीख आहे ती कट करून टाकतो आणि याला चिरंजीव करतो. म्हणजे लवकर करा. मग सगळे बाहेर बसले, फक्त व्यास महाराज आणि चित्रगुप्त आतमध्ये गेले. म्हणजे सांगा महाराज कोणत्या राष्ट्रामधून आले? म्हणजे महाराष्ट्रातून. सांगा जिल्हा कोणता? म्हणजे परभणी जिल्हा. गावाचं नाव असू द्या. असं असं बरोबर ठीक आहे ठीक आहे. काय नाव आहे त्याचं? म्हणजे असं. आडनाव म्हणजे तसं. हां, काढली ती फाईल मंगेश महाराज. आणि काढल्याच्या नंतर त्या चित्रगुप्तानं वाचायला सुरुवात केली. आणि जसं वाचायला सुरुवात केल्याबरोबर ते कागद खाली पडला. व्यास महाराज म्हणजे चित्रगुप्ता कागद खाली का पडला? म्हणजे महाराज तुम्हीच वाचा. व्यासांनी हातात ती महाराज कागद घेतला, नाव वाचलं, जन्म झाला. आणि मृत्यू प्रमाणपत्र वाचत असताना काय लिहिलेलं होतं? यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यस्य गृहीयांती तदा दासु मरिष्यामी. म्हणजे ज्यावेळेस यथा दासस्य व्यासस्य व्यास महाराज दास ज्यावेळेस महाराज चित्रगुप्ताच्या दारात जातील आणि व्यास महाराज चित्रगुप्त आतमध्ये आसन आणि व्यासांच्या हातात जेव्हा कागद आसन तेव्हा त्यांचा दास बाहेर मरून पडलेला. अरे व्यासानं सांगितलं आत्ताच पाणी पिऊ लागला आणि बाहेर येऊन पाहिलं तर यमदादाच्या मांडीवर यांचा दास मरून पडलेला होता. व्यासांनी एवढे प्रयत्न केले पण त्याला वाचवता नाही आलं. मरण हे अटळ आहे. येथे नाही उरो आले अवतार येते पामर तारी जीवकीचे येते पामर येथे नाही उरो आले अवतार येते पामर जीवकीचे येते पामर. आता मेला पंधरा मेला, आता मेला पंधरा मेला, पंजा मेला आणि बाप मसनात गेला आणि देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. म्हणजे व्यासाने दासाला वाचवायचे प्रयत्न केले पण व्यासाच्या दासाला सुद्धा चिरंजीव होता आलं. अनेक प्रयत्न करता येतात आपल्याला. मग कीर्तन हे काय करतात महाराज? कीर्तन आपल्याला सुख प्राधान्य करतात, समाधान देतात.
मृत्यूवर मात कशी करायची याच्याकरता कीर्तन आहे. दुःख कमी करण्याकरता कीर्तन आहे. ऐका, आम्ही तुम्हाला पैशानं सुधरू शकत नाहीत, पण मनस्थितीनं सुधारायचं काम हे कीर्तन करत असतं. ऐका, तुमच्या घरी आम्ही सोयाबीन आणून टाकणार नाहीत, बंगल्याला कलर देणार नाहीत, 50,000 रुपये उसने देणार नाहीत, पण तुम्हाला समाधान आणि सुख देण्याची ताकद या कीर्तनामध्ये. विठाला विठाला. दुःख असलं तर त्या दुःखातून निवृत्त कसं करता येते. एका गावामध्ये एका माऊलीचा एका बाईचा एकुलता एक मुलगा मेला. ज्ञानोबा रामले. माये पुढून बालक काळे नेता एकुलते एक. आई पुढून मुलगा गेल्यानंतर आई रडू लागली, बाळा आता तू सोडून गेला, आता कोणासाठी जगू सोन्या. देवा अगोदर मला न्याचं माझ्या लेकराला कसं नाही देवा. 2 तास झाले, 3 तास झाले, 10 तास गावातले लोक म्हणले, बाई आता लेकराला उचलू द्या. म्हणले हात लावायचा नाही माझ्या लेकराला. 2 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून ती माऊली रडू लागली. आणि त्याच गावामध्ये गौतम बुद्ध आले. सगळे लोक झाडाखाली गौतम बुद्धाच्या दर्शनाला निघाले. त्या बाईला वाटलं एवढा मोठा महात्मा आहे, आता माझं लेकरू जिवंत होणार. प्रेत लेकराचं उचललं आणि गौतम बुद्धाच्या मांडीच्या बाजूला ठेवलं, दर्शन घेतलं. महाराज काल मुलगा माझा मला सोडून गेला, महाराज माझ्या लेकराला जिवंत करा. गौतम बुद्धाने सांगितलं, बाई याचं आयुष्य संपलेलं आहे, आता याला जिवंत करता येत नाही. म्हणजे महाराज तुम्ही जर लेकराला जिवंत नाही केलं तर तुमच्या पायावर माझं मी डोकं आदळून प्राण देईन. आता मी सुद्धा मरून जाईन, नाही तर लेकराला जिवंत करा. म्हणजे असं आहे का. म्हणजे बाई तुझ्या लेकराला मी जिवंत करतो, जिवंत करतो. म्हणजे बाईनं तांब्याभर पाणीच पिलं. लवकर जिवंत करा. म्हणजे त्याच्याकरता एक काम आहे. म्हणजे काय काम आहे. 1/2 किलो मोहऱ्या घेऊन ये. जिऱ्या मोहऱ्या असतात ना आपल्या स्वयंपाकाला. 1/2 किलो मोहऱ्या घेऊन ये. म्हणजे 1/2 किलो नाही 50 क्विंटल आणते. म्हणजे पण एक बाई 8 आहे, तुझ्या घरून आणायच्या नाही, शेजारणीकून आणायच्या. आणि अशा घरून आणायच्या की ज्या घरचा माणूस आतापर्यंत एकही मेलेला नाही, अशा घरून मोहऱ्या आणायच्या. दुःखाची माय वेडी असते रमेशराव. ती मावशी दुसऱ्याची तिकडे, ताई काय बाई मला 1/2 किलो मोहऱ्या द्या. कशा करता. गौतम बुद्ध माझ्या लेकराला जिवंत करत आहेत. म्हणजे 1/2 किलो नाही, ती पुढची थैलीच घेऊन जा. पण एक 8 आहे ताई. काय तुमच्या घरचा आतापर्यंत कोणी माणूस मेलय का. म्हणजे काय कमाल झाली. महिन्याखालीच माझ्या सासऱ्याची तिरवी झाली. दुसऱ्या घरी गेली, काकू 1/2 किलो मोहऱ्या द्या. म्हणली कशा करता. लेकरू जिवंत. म्हणजे शेतातले सगळ्याच घेऊन जा. पण असं आहे तुमच्या घरचा आतापर्यंत कोणी माणूस मेलाय का. मावशी म्हणल्या माझ्या कपाळाकडे बघ, गेल्या वर्षीच माझे मालक गेले. सगळं गाव हिलली, पण जगन्नाथ भाऊ असं एकही घर दिसलं नाही की त्या घरचा माणूस मेलेला. त्या बाईची गोष्ट लक्षात आली. धावत धावत आले, गौतम बुद्धाच्या चरणावर डोकं ठेवलं. महाराज आता माझ्या लेकराला जिवंत करू नका महाराज. का करायचं नाही. म्हणजे माझ्या गोष्ट लक्षात आली. आज माझा मुलगा गेला, उद्या मला जायचंय. या मृत्यू लोकातलं वाचणार कोणीच नाही असं ज्ञान झालं. 2 भाकरी खाल्ल्या. विठाला विठाला. टाळी टाळी. असे देहू गावातले, पुणे जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले लोक लवकर लवकर जाऊ लागले. आणि मग गावातले लोक म्हणले सगळे चिंताग्रस्त आहेत मरणाच्या भीतीनं. पण सकाळी तुकाराम महाराज 4ला उठतात आणि टाळ घेतात आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यांना काही चिंताच नाही. पूर्ण शेत गेलं, प्रॉपर्टी गेली, 2 धोतर आणि 1 शर्ट आहे, तरी मस्त विना घेतात, फेटा घालतात, गण लावतात आणि रामकृष्ण हरी म्हणतात. मग 10-15 लोक देव गावातले गेले. तुकाराम महाराजचं दर्शन घेतलं. महाराज साष्टांग करी दंडवत. महाराज म्हणले आशीर्वाद. म्हणले महाराज तुम्हाला काही चिंता आहे का नाही. म्हणले कसली चिंता. म्हणले महाराज खरं सांगा, आमचे भावकीतले माणसं चाललेत, आमचे चुलते गेले, आमचे पंजोबा गेले, आम्हाला मरणाची देह जाण्याची खूप भीती वाटते. तुम्हाला मरणाची चिंता नाही का. तुकाराम महाराज म्हणले अजिबात नाही. म्हणले का नाही. म्हणले असंही पोर आहे हो, हे जे देह आहे, जे आपल्याला आयुष्य भेटलेलं आहे, हे प्रारब्धामुळे भेटलेलं आहे. आणि ज्या दिवशी प्रारब्ध संपलं त्या दिवशी शरीर जाणार आहे. म्हणून हसत हसत राहिलं तरी एक दिवस मरायचेच, आणि रडत रडत राहिलं तरी एक दिवस. म्हणून रडण्यापेक्षा हसत हसत एक दिवस जाणारच आहे. कारण हे जे देह आहे ना, हे आपल्या हातात नाही. म्हणले कोणाच्या हातात. देह तब आहे प्रारब्धाधीन. देह तब आहे प्रारब्धाधीन. देह तब आहे प्रारब्धाधीन.
मान धन हे तो प्रारब्धा. आपल्याला कोणत्या दिवशी किती चपात्या आणि किती खाला भेटणार आहे प्रारब्धाच्या हातात. म्हणजे काय मारा तुम्हाला माईक दिले म्हणून काही बोलायले. आम्ही शेतात चालत गहू पेरालोत, आम्ही दळून आलोत, आम्ही चपात्या करतो, आम्ही खालत. प्रारब्धाचा काय संबंध आहे? चपात्या करणं तुमच्या हातात आहे, खाऊ देण्याचं कोणाच्या हातात आहे? साखर कारखान्याचा चेअरमन 50 क्विंटल साखर त्याच्या दारात, पण डॉक्टरनं सांगितलेलं असते तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर चहामध्ये साखर टाकायची. एवढंच नाही, साखरेच्या पोत्याला टेकन देऊन सुद्धा बसायचं. हे प्रारब्धाच्या हातात. खरंच अन्न मान तुम्हाला जे हार भेटणं, जे जे कार होणं, मान सुद्धा प्रारब्धाच्या हातात. लय पैसे आले म्हणजे लोक त्यांना हार घालीत नाहीत. आता मानासाठी माणसं काय काय करतात हो. कोणत्या थरीला जाताना मानासाठी काहीच सांगता येत नाही. एका आमदाराचा मी सत्कार करायला गेलो तर त्या आमदाराच्या गळ्यात अगोदरच 150 हार होते. किती हार होते? 150. म्हणलं वा वा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पण मी जवळ गेलो तर आमदाराचा चेहरा पडलेला होता, आमदार नाराज होता. म्हणजे आमदार साहेब 150 हार तुमच्या गळ्यात आणि तुम्ही नाराज का नाहीत? म्हणजे महाराज त्याचं कारण नाही. मला काय कारण नाही? मला 200 हाराचे पैसे दिले ते. अन्न मान आणि धन आणि पैसे येणं सुद्धा प्रारब्धाच्या हातात. लय काम केलं रात्रंदिवस म्हणजे पैसे येत नाहीत. मला सांगा ना, मोंड्यातला हमाल जास्त काम करते का बँकेतला मॅनेजर? हमाल महिन्याला पगार कोणाकडं? मॅनेजरकडे. बंडू जसाल तसंच आपले 20 रुपये घेऊन. ऐका, आणि खरंच प्रारब्धाच्या मंगेश गुरुजी मला कधी कळालं, आमच्या गावात एक मोठाचे मोठा टेम प्रारब्धात असलं. माळ घातल्यानं पैसे येत नाहीत, भजन केल्यानं इरीला पाणी लागत नाही, आणि पंढरपूरची वारी केल्यानं सासरवाडी श्रीमंत भेटत. हे प्रारब्धात असं. आमची चुलती गळ्यात माळ नाही काय नाही, पिरात जत्रा करते. आणि आमच्या गावात मोठा टेम्पो आला, बक्षीस मिळवा आणि चिठ्ठी फाडा. मोठा टेम्पो आला, 2-4 टेम्पो, ते मस्त सामान घेऊ येते. आमच्या चुलतीनं 1200 रुपये भरले, चिठ्ठी फाडली. तिला 1 लाख रुपयाची मोटरसायकल लागली. केवढ्याची? 1 लाख रुपयाची. मला आमच्या चुलतीच्या गळ्यात माळ नाही, माझ्या गळ्यात 2 माळी आहेत. मी 1200 रुपये भरले, चिठ्ठी फाडली, मला 200 रुपयाची शेगडी लागली. बसा शेकत. अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन. तसं देवा हे शरीर जे भेटलेलं आहे गुरुजी आपल्याला, हे प्रारब्धानं भेटलेलं आहे. म्हणून चिंता करायची, हसत राहायचं. काय काय माणसं उघड डोस. एक सावकार कशाची चिंता करतात? डोक्याला हात लावून बसले. मुनीमजी म्हणले सावकार कशामुळे डोक्याला हात लावून बसले? म्हणले आपली संपत्ती किती आहे मोबर. एकदा त्या मुनिमानं 2 दिवसात हिसाब लावला. म्हणले सावकार तुमची 9 पिढ्या बसून खातेन एवढी आपल्याकडे संपत्ती. मग तर सावकारानं दोन्ही हात लावले. म्हणजे आता काय झालं? म्हणजे माझ्या 10व्या पिढीचं कसं होईल? म्हणजे कसं होईल? समोर ते डोंगर आहे ना, डोंगरावर बसलेला साधू आहे, त्याला विचारा कसं होईल. म्हणजे विचारतो. चला आता साधूकडे जाताना, महाराजाकडे जाताना, पेशंटकडे जाताना, मुलीकडे जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये. गुरुकडे जाताना काहीतरी घेऊन जावं. यानं 1 किलो सफरचंद घेतले आणि साधूच्या भेटीला निघाला. दुपारच्या वेळी गेला, दर्शन घेतलं सावकारानं आणि 1 किलो सफरचंद. महाराज धरा तुम्हाला. महाराज म्हणले सावकार माझं दुपारचं जेवण झालेलं आहे, ते उचला सफरचंद, मला लागत नाहीत. महाराज अहो संध्याकाळच्याला राहू द्या. महाराज म्हणले एकदा दुपारी जेवल्याच्या नंतर मी संध्याकाळची चिंता करीत नसतो, उचल. महाराज त्यानं सफरचंद घेतले आणि वापस जाऊ लागले. सावकार म्हणले सफरचंद न्या सोबत, पण तुम्ही आलते कशाला? म्हणले महाराज ज्याच्याकरता आलतो त्याचं उत्तर मला भेटलं. म्हणले काय भेटलं? अरे ज्याला दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळची चिंता नाही त्याला कसं विचारू माझ्या 10व्या पिढीचं कसं होईल? विठाला देह जाणार आहे, मग चिंताग्रस्त ना असं कसं होईल? त्याची चिंता न करता नामस्मरण करता करता हसत हसत माणसानं आयुष्यभर राहावं. कारण देह तव आहे प्रारब्धा आधीन. प्रारब्ध बदल दशरथ राजांचं चांगले चांगले इथं राहताना आले. मोतीराम महाराज, मारोतराम महाराज, सोपान काका महाराज यांचं आज आठवणी रूपानं, त्यांच्या विचाराच्या रूपानं आज ज्ञानोबराया तुकोबराया समाधीमध्ये आहे संजीवन. पण त्यांना सुद्धा देवाच्या इथं राहताना आलं. बघा चांगले देवांना सुद्धा प्रभू रामचंद्रानं 13,000 वर्ष आयुष्य होतं. अयोध्यनगरी 13,000 वर्ष राहिले, पण शेवटी काय ना शॉकेट धामाला त्यांना जावं लागलं. कारण देह तव आहे प्रारब्धा अधीन. माणसं म्हणतात त्याला मूल लागलो मी शेताला जाऊ नको, नसता गेला तर वाचला असतं. देव त्याला बुद्धी देते, त्याचं आयुष्य संपलेलं असते मंडळी. म्हणून देह तव आहे प्रारब्धा अधीन. म्हणून तुकाराम महाराज म्हणले एक दिवस जायचं येत ना, मग याचा मी काशी न वाहू भार. त्याचं भार, त्याचं दुःख
या पुढं विठाला विठाला पुंडलिक वर्ण हरी विठ्ठल टाळी 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 विठाला 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 याचा मी का भार कशाला भार त्याचं दुःख वाटून घेत नाही, वझ वाटून घेत नाही. जेवढं आयुष्य आपल्याला चांगलं भेटलंय आणि तेवढं आनंदानं खरंच आहे महाराज. आज जे आपले तरुण बांधव रमेशदाजी आत्महत्या करायत, पंढरनाथ भाऊ डोळ्यातून पाणी, त्यांचं फार आईचं काळीज आहे. आमचं जाम गाव म्हणजे आपल्या जिल्ह्यात श्रीमंत आमचं गाव बरं का. संत्र्याचा बाग 2च गावाला, एक जांबाला आणि दुसरं लोखंडे पिंपळगावला, पूर्णा तालुका. एवढं श्रीमंत देव आमचं गाव. आणि बिन लग्नाच्या 6 पोरांना फाश्या घेतल्या. एरनेश्वरला एक असे म्हणजे तरुण बांधव काय टेन्शन आहे त्याला कोणाला माहीत. तुम्हाला जर टेन्शन आलं तर कोणाकडून पैसे उसने घ्या, पुन्हा देऊच नका, त्याची आईस करा. काय बुडव्या म्हणते दुसरं काय म्हणते, पण आत्महत्या करू नका. मुंबईला पळून जा. तुम्हाला जर लयच कंटाळा आला, माझ्या गाडीत चला, 2 टाईम गुलाबजामू, 4 टाईम ज्यूस, 2 टाईम चहा. माझ्या घरचा नाही, दुसऱ्याच पंक्तीला मला काय करायचं. पण आत्महत्या करू नका, स्वतःचा प्राण गमवू नका. महाराज एकच कथा सांगतो गुरुजी, आपल्या मानवाच्या जन्माची म्हणजे शरीराची किती किंमत आहे. जिंतूर तालुका आहे, जिंतूर तालुक्यात करंजी गाव आहे, पूर्ण हटकर समाज आहे. तिथला मॅनेजर माझा मित्र आहे. त्याच्या आईला संभाजीनगरला ॲडमिट केलं, तिथून पुण्याला केलं. आणि पुण्याला केल्यानंतर डॉक्टरनं सांगितलं, मॅनेजर साहेब तुमच्या आईला आता घरला न्या, 10 तासाची सोबती. मॅनेजरने सांगितलं, आमच्या आईची माहेराकडे 12 एकर जमीन रोडच आहे, तेवढी विकू द्या, पण माझी आई वाचली पाहिजे. डॉक्टरनं सांगितलं, मॅनेजर साहेब जिंतूर तालुका जरी विकला तर तुमच्या आईची नस इथून डोक्यापासून तर खालची नस गेलेली आहे, ती आता कुठं भेटत नाही. म्हणजे परभणी जिल्हा जरी विकला तरी एक सुद्धा मानवाचं पार्ट भेटत नाही. म्हणून आत्महत्या करायची नाही, आनंदात राहायचं. अन्न मान धन हे तो प्रारब्धा. तुकाराम महाराज म्हणले, याचा मी काशीन. म्हणजे मग महाराज तुम्हाला कशाची चिंता नाही का? म्हणजे तसं नाही, फक्त देहाची चिंता नाही. आणि मग म्हणले बाकी चिंता कशी? म्हणजे ज्याच्या करता हा देह भेटलेला आहे त्याच्या चिंतनामध्ये जावं, हीच मला चिंता. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, टाळ टाळ. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, 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 सर्व माझा काळ तुझी या सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. माझा काळ, माझा वेळ, माझा मिनिट, माझा सेकंद, माझा निमिष नामस्मरणामध्ये जावा. आणि खरंच कसं चिंतन करावं, फार गोड श्लोक आहे. कसा काळ आपला चिंतनात जावा. 100 कामं सोडा, पहिल्यांदा जेवण करा. 1000 कामं सोडा, स्नान करा. 1,00,000 कामं सोडा, दान करा. आणि कोटी कामं बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणा. लक्ष्मी आहे भोक्तव्यम सहस्र स्नान माचरेत.
लक्ष्मी आहे दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. 1000 कामं सोडा आणि पहिल्यांदा आंघोळ करा. काय काय माणसं हिवाळ्याची आंघोळच करीत नाही. आमच्या गावात एक सुतार आहे पांचाळ, ते 10 दिवस आंघोळच करीत नाही. म्हणजे पांचाळ तुम्ही आंघोळ कर जा ना. मला महाराज काही कामच नाही, कशाला आंघोळ करू. मी 2 दांड्या टाकल्या तासाला, मला धरा काम तुम्हाला. मला हेच काम सरत नाही, आंघोळ कवा करू बाय. जमला म्हणजे आळशी लय माणसं आळशी. आमच्या गावात एक पोरगं माळेगावला गेलं, तिथून 1200 रुपयाची उशी आणली. केवढ्याची? 1200ची. 1200 रुपयाची उशी आणून झोपलं. झोपल्याबरोबर चोर आला आणि चोरानं उशी किती पळालं. मला बाळू चोर उशी नेला पळपळ. मला नेऊ द्या अंगावरले रग न्यायला पुन्हा बघतो त्याच्याकडे. पण ऐका 1000 कामं सोडा, स्नान करा, आंघोळ करा. 100 कामं सोडा आणि पहिल्यांदा जेवण करा. 1,00,000 कामं बाजूला सोडा आणि दान करा. दान. कारण ज्यांनी या देशाला समाजाला दिलं त्यांचंच नाव या जगामध्ये कर्णाचं नाव का राहिलं. दानामध्ये एक्सपर्ट 1 नंबरला होता तो. किती दान देण्यामध्ये. भगवान कृष्ण म्हणायचे अर्जुना कर्णासारखा दान देणाऱ्या जगात कोणी नाही रे अर्जुना. अर्जुन म्हणला देवा आमच्याच घरचं रोज खातात आणि कर्णाचं नाव कसं घ्याले. म्हणजे सत्यम वद. माणसानं खरं बोलावं शत्रू जरी असला तर. मग आम्ही नाहीत का उदार. म्हणजे तुम्ही आहेत पण कर्ण इतके उदार कसे नाहीत. म्हणजे प्रसंग आल्यावर सांगा ना तुला एक दिवशी अर्जुना. झालं देवानं विसर पडू दिला. 6 महिने झाले आणि रिमझिम पाऊस सुरू झाला आणि भगवान कृष्णानं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. म्हाताऱ्या माणसाच्या हातात काठी आणि अर्जुनाच्या दारात आले. भिक्षाम देही. कर्ण बाहेर आला. काय पाहिजे बाबा तुम्हाला भिक्षा. म्हणजे अर्जुना माझा एकुलता एक मुलगा गेला रे, त्याला जाळण्याकरता मला लाकडं पाहिजे वाळलेले. अर्जुन म्हणला जा रे बघा इकडे तिकडे नौकराला लाकडं. म्हणजे अर्जुन महाराज सगळे लाकडं भिजलेले आहेत पावसानं, एकही वाळलेलं लाकूड नाही. ते म्हातारा म्हणलं अर्जुना भेटते का नाही. म्हणजे नाही महाराज तुम्ही पुढं जा. आणि तेच म्हातारा कर्णाच्या दारात आलं. भिक्षाम देई. कर्ण बाहेर आला. काय पाहिजे बाबा. काय नाही रे कर्णा माझ्या लेकराला जाळण्याकरता वाळलेले मला लाकडं पाहिजे. नौकरा म्हणले जा रे बघा लाकडं. म्हणजे लाकडं भरपूर आहेत हो राजेसाहेब पण पावसामुळं भिजलेले आहेत. ते म्हातारा म्हणलं मी जाऊ का. म्हणले नाही आतापर्यंत माझ्या दारातून कोणी रिकाम्या हातानं गेलं नाही. कर्ण आतमध्ये गेला. झोपायचा चंदनाचा पलंग होता, त्याचे तुकडे तुकडे केले, नौकराच्या डोक्यावर दिले आणि म्हणले जा बाबा जवळ मसनवा भूमीपर्यंत. त्या म्हाताऱ्यानं मसन वाटा द्यायला सोडून आणि अर्जुनाच्या दारात कर्ण महाराज की जय. कर्ण महाराज की जय. अर्जुन म्हणला बाबा कर्णाचा जय जयकार कशा करता करता. म्हणजे त्यानं मला लाकडं दिले वाळलेले. म्हणजे कुठले दिले. सगळीकडे पाऊस चालू आहे. म्हणजे त्याचा झोपायचा चंदनाचा पलंग होता ना त्याचे तुकडे करून दिले. म्हणजे तसे पलंग तर माझ्याकडे 10 होते. म्हणजे 35 असते. तू देण्याकरता उदार नाहीस. विठाला विठाला या देशाकरता ज्यांनी दिलं 5-5 किलोमीटरवर त्यांचे मोठमोठाले फोटो का लागले आहे का. आज सकल मराठा समाजाचे ज्यांच्याकरता ज्यांनी 21 वर्ष झालं आपला लढा चालू आहे. बघा मनोज जरांगे पाटील मी 2 दिवस मुक्कामाला होते तर 17 दिवस अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही. सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं. सगळे गोरगरिबाचे लेकरं नोकरीला लागावेत म्हणून महाराज रात्रंदिवस लढणारा छत्रपती शिवाजी महाराजांतर कोण असन तर त्यांचं नाव आहे जरांगे पाटील. खरंच त्यांना 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे. त्यांची आईन त्यांची पत्नी रोज कापूस वेचायला जाते. त्यांच्या मुली रविवारी शनिवारी कापूस वेचायला सोयाबीन कापायला जातात. ज्या माणसाला ऑफर कितीतरी कोटीच्या आल्या पण त्या कोटीला लात मारून माझं आयुष्य फक्त सकल मराठा करता घालणार अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. बघा मग आता गाडी आमची कुठं आता मंगेश महाराज आम्ही रोजच महाराष्ट्रभर 5 किलोमीटर गेलं की भला मोठा फोटो आणि हातात मायक. कशामुळं आपल्या देशामध्ये भोगी लोकांची नाही तर त्यागी लोकांची पूजा होत असते. विठाला विठाला हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, चंदनासारखं शरीर त्या माणसानं आपल्याकरता झिजवलं. ते कोणत्या आडनावाचे कोणत्या जातीचे याच्यामुळे पूजा नाही, त्यांच्या त्यागाची पूजा आहे मायबाप. त्याग. आता बाकीचे लोक जे त्यांच्या नावावर शिंतोडे ते काय त्यांना काय महाराष्ट्र काय सोन्याचा करायचा ना काय नाही.
त्याच्यासारखं नाव कमवायचं, त्याच्यासारखं कसं होईल, तुम्ही कोणाचं काही बी खाली आणि काय करायला. म्हणून ज्यांनी त्याग केला त्यांची पूजा होत असते राजू. ज्यांनी देशाकरता योगदान दिलं. जोग महाराजांचं नाव काय आहे देशामध्ये? जोग महाराजांना पूर्ण प्रॉपर्टी विकून या महाराज लोक काय करता, वारकरी संप्रदायात आपलं जीवन घातलं म्हणून त्यांचं नाव. गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर बाबा वारीच्या वाटानं अच्युत महाराज दस्तापूरकर आमच्या गप्पा सुरू झाल्या. म्हणलं मालक आपल्या मोठ्या महाराजांचे मारुतरामाचे मंदिरं का आहेत आणि तुमचे घरं का नाहीत? म्हणजे ज्यांनी त्याग केला त्यांचं मंदिर झालं आणि आमचे घर आहेत, त्याग नाही. विठाला विठाला. ज्यांनी समाजापुढं हात पसरला नाही, ज्यांनी जगन्नाथ भाऊ पाकिटाला हात लावला नाही, त्यांचे काय झाले? मंदिर. आणि आमच्या जुन्या गाड्या पुण्यातल्या ही चांगली आहे का ती चांगली का? काय खरंच महाराज काय नवल कडाव. मोतीराम महाराज मारुतराव महाराज तुम्हाला सांगतो आता ऐसे कोणी होणे नाही. काम झालं. टाळी टाळी. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. ऐकिल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही. होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे आता ऐशी कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. खरंच मोतीराम महाराज 10 रुपयासाठी बनेल झाली. मारुतराव महाराजांना एकच शब्द सांगितला मोतीराम महाराजांना. पाटील होते मोरे पाटील, म्हणजे कौरक प्रपंच करायचा आहे. पुन्हा 35 वर्ष दस्तापुरामध्ये नाही आले. अख्खं जीवन आपलं पद्मावतीवर घातलं, मंदिरावर. घरी नाही गेले. दस्तापुरात म्हणजे मारुतीच्या मंदिरात गेले, पण घरात कधी गेले नाही. जडमुडा उधार केला. जडमुडा उधार केला. मार्ग सुपंत दाखविला. मार्ग सुपंत दाखविला. मार्ग सुपंत दाखविला. मार्ग सुपंत जडमुड उद्धार केला. बघा गुरुवर्य मारुतराव महाराजांनी आयुष्य आपल्या परिसरात घातलं, कीर्तन भजन केले, कुठलं कशाला हात लावला नाही. मग शेवट त्यांचा कुठं झाला? चंद्रभागेच्या कडेला ठाकूरबाच्या वाड्यात मोठी द्वादस. इकडं हरिपाठ, तिकडं कीर्तन, तिकडं चंद्रभागा, तिकडं जय जयकार. आणि अशा ठिकाणी महाराज हरिभक्ताच्या साक्षीने भीमेच्या कुशी देह समर्पिला विठ्ठल चरणापाशी. पर्व काळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी. राया माल्यास बोधी पंढरी निवासी. जय देव जय देव जय गुरुराया. जय मारुती राया. दस्तापूर निवासी पद्मावती निवासी तुमची आगा किमया. जय देव जय. तिथं आता आम्ही 4-4 महिने पंढरपुरात राहतो. मजलापूरकर तिथले जे प्रॉपरचे महाराज आहेत ते आयुष्यभर राहतात पंढरपुरात. आणि तब्येत बरोबर नाही म्हणून हॉस्पिटल जातात पुण्यामध्ये. आणि तिकून फोन येते बाबा गेले सरपंच जमा कर. राहिले पंढरपुरात आणि गेले पुण्यात. आणि आपले मारुतराव महाराज खेडेपाडे सुधारले आणि देह कुठे ठेवल्या? भीमेच्या कुशी देह समर्पिला. कशामुळं? चिंतनामुळं. रात्रंदिवस त्यांचं चिंतन होतं. म्हणून सर्व माझा काळ तुझी या. आपला विषय 1,00,000 काम बाजूला सोडा आणि दान करा. आणि खरंच दानाचं फार मोठं महत्व आहे महाराज. ज्याने आपल्या हातानं दान केलं. आमचे गुरु महाराज उमेश महाराज दसरे सांगतात प्रपंचामधलं वरी काही येत नाही आणि परमार्थातलं खाली काही राहत नाही. ज्या टायमाला आपल्या मनात आलं बरं असं दान केलेलं कोणाला सांगू नये. बरं 2च वया सांगतो ज्ञानेश्वरीतल्या. म्हणजे सांगा नाना कुर्शी वळू आपुले पांघरू पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. मनोनी वाचेचा 14
घातली या धर्माचा पसारा, तो धर्मोची अधर्म होय विरा, तो दंबू जाणे. केलेलं दान कोणाला सांगू नये, घातलेली पंगत, महाराजा दिलेले पैसे असं कोणाला सांगत बसू नये. दिले मला विठाला. तुमच्या लक्षात आला का नाही सांगू नये, असेच 11,000 रुपये देऊन टाका. काय खरं नाही विठाला. लाख काम बाजूला ठेवा आणि आपल्या हातानं दान करा. कोण त्याच्या पुढचं कोटी काम बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणा. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, कोटी काम बाजूला नामस्मरण करावं. पण तुकाराम महाराज म्हणजे माझा काळ माझा वेळ चिंतनात जावा, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. आणि कसा चिंतना, काया वाचा मने, कायनं वाचन आणि मनानं. काया म्हणजे शरीर, वाचन आणि मनानं आपल्याला शरणांगती नामस्मरण व्हावं. ज्यानं कायनं सेवा केली बघा, आपल्या गावचीच मारुतीराय, मारुतीरायानं अखंड प्रभू रामचंद्राचे पाय दाबले, त्यांना फळ आणून दिले, त्यांना झोपड्या बांधल्या, पाणी प्यायला दिलं. आणि म्हणून असं एकही मंदिर नाही, गाव नाही की त्या गावामध्ये मारुतीचं म्हणून मारुतीरायानं अखंड प्रभू रामचंद्राची काय म्हणून देखिले रामचरण चरण, म्हणून देखिले रामचरण रामचरण, म्हणून देखिले रामचरण चरण, म्हणून देखिले दास्य सेवा केली. रामाची किती हनुमंतरायांचा मोठा अधिकार बघा, दास्य सेवा. सगळे काम राम प्रभूचे महाराज हनुमंतरायाने केले. रामाचा अभिषेक झाला, सगळ्याला वस्तू नळ नीळ ज्यामंत सगळ्याला वस्तू काही ना काहीतरी दिल्या. राहत राहिले हनुमंतराय. सगळे झाल्यावर सीता माता म्हणले, मालक हनुमंताला काहीतरी बक्षीस द्या. म्हणजे सीते माझे पंच प्राण जरी त्यांना दिले तर त्यांचे उपकार कधी फिटणार. म्हणजे मी देते थांबा. महाराज सोन्याचा हार काढला, हनुमंतरायाच्या हातात दिला. हनुमंतरायाने ते हार घेऊन झाडावर गेले आणि एक एक मणी तोडून खाली टाकू लागले. महिला म्हणण्याचं सोन्यावर जास्त प्रेम असते महाराज. खरंच आता एवढ्या महिला कीर्तनाला मला आनंद वाटायला महाराज. त्या मालिका माणसं येडे झाले मोबाईलनं आणि महिला येडे झाल्या मालिका बघू बघू. कुठंही मोबाईलमुळे माणसाला सुधारण. आणि महिला त्या जर मालिका बघू लागल्या तर मग बघायचंच काम नाही. गेल्या महिन्यात माझा मित्र मी घरी जेवायला बसलो आणि माझी बायको वाढू लागली. चपाती वाढता वाढता ती मालिका बघता बघता ताट दिलं बाजूला सोडून आणि गिलासातच चपाती टाकली. आमचा मित्र मला तुमची बायको पागल आहे. मला पागल नाही, दात दुखायत नरम करून तरी काय. असं आता काय सांगता बाप्पा. सीता माय म्हणल्या प्रभू. आणि मग ते हार घेऊन ते वर गेले तर मारुतीला एक एक मणी तोडून टाकला. सोन्या प्रेम असते महिला म्हणीच. राग आला, मारुती हे मणी का तोडून खाली टाकायलास. म्हणजे मैया ज्या वस्तूमध्ये राम नाही ती माझ्या काही कामाची नाही. मारुती अरे तुझ्यात तरी राम आहे का. अखंड ब्रह्मचारी रामाचं भजन करणारे. ताड दिशी हनुमंतरायानं खाली उडी मारली. मंडळी हृदय फाळड आणि हृदय फाडून आपल्या हृदयामध्ये राम लक्ष्मणाने सीता दाखवल्या बरोबर सीता मायला नवल वाटलं. वा हनुमंता. आता हनुमंतरायाने छाती फाडीन राम लक्ष्मण सीता दाखवली. म्हणजे कीर्तन झाल्यावर कोणी छाती फाडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही छाती फाडणं, कारण तुम्ही लई बिड्या वळलेल्या आहेत. छाती फाडणं धोप निघणं संगच बंद पडलेल्या कारखान्यासारखं. म्हणा बरं देवा एकदा. श्रीराम जानकी
में श्री राम बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में। जय हो। बराबर है। श्री राम की बैठे हैं मेरे सीने में। श्री राम की बैठे हैं मेरे सीने में। श्री राम बैठे जोरात जोरात वाह। यशनाकृति मुझे वैभव चाहिए, राम के नाम का बस रस चाहिए। सुख मिले सुख मिले सुख मिले ऐसे रस पीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। सीने में सीने में सीने में। भाऊच्या नावाने जोरात वाजव वा। खरंच हनुमंतरायाच्या हृदयात, आणि खरंच आतापर्यंत हृदयात राम आहेच, पण आता येणाऱ्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र महाराज सिंहासनावर अयोध्या नगरमध्ये बसणार आहेत बरं का। प्रभू रामचंद्र भगवान की जय। सर्वांनी हात वर करा। प्रभु रामचंद्र भगवान की जय। अयोध्या धाम की जय। शरयू माता की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय श्री राम। आनंदाचे आहे बर का आपले प्रभु रामचंद्र जे अनेक वर्ष मंदिर राहिलं होतं, आता 22 तारखेला पूर्ण मंदिर झालेलं आहे। आणि राजाधिराज योगीराज प्रभु रामचंद्र त्या ठिकाणी आता सिंहाच्या आसनावर बसणार। काय महाराज, माझ्या भावानं आम्ही चपला सोडल्या होत्या, तिथून ऑर्डर आली आम्हाला, तुम्हाला 10-10 हजाराच्या चपला घेतल्यात बघा तुम्ही। तिथून डायरेक्ट दर्शन आणि तुम्हाला चपला, आमच्या गावातून 2 जण आम्ही अशा ज्या ज्या पोरांनी चपला सोडल्या त्या मंगेश गुरुजी त्यांना 5,000चा एक जोड आहे असं चपला, तिथून ऑर्डर आलेली म्हणजे काय। आणि खरंच ज्यांनी चपला सोड्या सगळ्याच्या अंतःकरणात होतं की रामाचं मंदिर व्हावं, रामजी विराजमान व्हावेत। आणि मी तर आमचं भाग्य समजन बापा, सगळ्यांचं आपलं भाग्य आहे, का असू का नसू संसारातलं कमी जास्त, पण आपल्या डोळ्यानं रामाचं मंदिर झालं आणि राम प्रभू आसनावर बसताना आपल्या द्याजीच्या आपण डोळ्यानं पाहतो। सगळ्यांनी स्वतःला धन्य समजावं की बस जगातलं सगळं आपल्याला मिळालेलं आहे। असे राम प्रभू आता आसनावर बसणार म्हणून ऐका, शरीरानं सेवा केली हनुमंतरायानं आणि त्यांच्या हृदयामध्ये राम प्रभू म्हणून काया वाचा आपल्या वाणीनं सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। वाणीला दुसरं कामच नाही खरंच। आशेक पाप येते निंदकापाशी, कोणाचं माघारी नावत निंदा करायचीच नाही, निंदा केली की सगळे पाप त्याच्यापाशी येतात बरं का। आणि आपल्या वाणीनं काय करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, खरं बोलायचं, सत्यमोद। खरं बोलण्याचा महाभारताला परिणाम आहे का, द्रोणाचार्य शिकवायला होते कोणाला, धर्मराजाला आणि दुर्योधनाला, आणि तिथं त्या ठिकाणी शब्द आला सत्यमोद, सत्य बोला, माणसाचं चांगलं होत असते, वाणी पवित्र होत असते, माणसाचं नाव होत असते, कीर्ती सगळं सत्य सत्य सांगितलं गुरु महाराजांनी। झालं 2-3 दिवस पाठ झाल्यावर धर्मराजांचं नाव पहिलं युधिष्ठिर होतं, युधिष्ठिरानं प्रतिज्ञा केली महाराज आता मी कधीच खोटं बोलणार नाही, मी सत्यच बोलणार। काय प्रतिज्ञा केली आहे का, सपती विलया मे तू राज्य लक्ष्मी उपरी पतांतो अथवा कृपानधारा शिर कृतांतो मम मतीर्न अपेती धर्मात। म्हणजे धर्मराजा बोलले देवा माझी सगळी संपत्ती निघून जरी गेली आणि कोणी म्हणलं तुम्ही अर्ध खोटं बोला आम्ही तुम्हाला संपत्ती वापस आणून देऊ, तरी मी खोटं बोलणार नाही। बाण पावसासारखे बाण जरी माझ्या अंगावर पडला आणि कोणतरी म्हणले आम्ही मारत नाही तुम्हाला वाचत खोटं बोला,
तरी शिरकृत आणतो. आणि एखादा माणूस तलवार घेऊन जरी माझ्या मान कापायला निघाला आणि सांगितलं खोटं बोला, तुमचे आमचे शिर कापणार नाहीत, माझं शिर कापलं तरी चालन, पण आता मी खोटं बोलणार. त्याचा परिणाम नाना काय झाला, जमीन सोडून 8 बोटं धर्मरायांचा रथ वरून चालायचं. कशामुळं? खोटं न बोलण्यामुळं. मला आता कळालं आमच्या महाराज लोकांच्या गाड्या खड्ड्यातून खाऊन जातात. हे खरं बोलतच नाहीत. कुठं आले जवळा बाजार, हे तर हिंगुरीतच येत म्हणून ऐका बघा, अर्ध खोटं बोलले धर्मराजा तर त्यांचा स्वर्गाला जाताना एक अंगठा खाली गळून पडला. किती खोटं बोलले बाळासाहेब? अर्ध. आता आमचं काय काय गळून पडतंय, आपलं काय वरी जातच नाही. आपलं वरी काहीच म्हणून आपल्या वाणीनं सत्यमोद वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी जाईन वाचे विठ्ठल नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन ऐसे आहे माझे मनी ऐसे आहे माझे डोळे न संता डोळे न संता डोळे संताचे रज गणी डोळे संताचे जोरात वाजवा. जय हो. खरंच बाबांचा हा सोहळाच आहे. महाराज जन्माला येणं, लग्न, मृत्यू सुद्धा सोहळाच असतो. आज त्यांचा सोहळाच आहे. वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन आणि वाचे विठ्ठल गाईन. काय वाचे? मन. मनानं कसं भजन करायचं? शरीर शेतातले काम करा शरीरानं, कामामध्ये काम काही म्हणा, त्या गवळणी इकायच्या म्हणायच्या गोविंद घ्या कोणी, त्यांचं काम चालू असताना म्हणून काय वाचन म्हणून देवाला जे शरण गेले, साधूला जे शरण गेले त्यांचं कल्याण झालं. बघा तुम्ही, संत जोग महाराज ते पैलवान होते, त्यांचं नाव विष्णुपंत होतं. जोग पैलवान, महाराष्ट्र केसरी पैलवान, शरण गेल्यावर कसा गोड शेवट गोड होतो. ऐका काय वाचे म्हणान. घरी चांदीची गदा घेऊन आली, आईचं दर्शन घेतलं. आईची तब्येत बरोबर नव्हती. आई काय झालं? म्हणली बाळा मला कावीळ झाला रे. मग मला ऊसाचा रस पाहिजे. ताकद तो काय चरक नव्हते, ताकदवान होते महाराज जोग महाराज. जोग महाराज म्हणजे कोण तुमच्या लक्षात आले? महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार गाजलेले, संदीपान महाराज, हाशेगाव, उमेश महाराज, दसरे, आनंद महाराज पाटील, जे तुम्हाला विद्वान कीर्तन वाटतात, ढोक महाराज, ज्यांच्या संस्थेत तयार झाले ते म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आणि त्यांची विशेषता अशी एक, कोणती मास्तराला पगार नाही,
विद्यार्थ्यांना फीस नाही, 3 टाइम जेवायचं आणि वारकरी शिक्षण घ्यायचं, अशी एकमेव वारकरी शिक्षण संस्था म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आईनं सांगितलं रस पाहिजे, आले ऊसाची मुळी घेऊन, ताकदच तशी होती महाराज. समोर पातेलं ठेवलं, पंढरनाथ भाऊ बाया जसं धुणं पिळतात तसे ऊस पिळणे, रस काढा आईला प्याला दिला. आईनं पेला आणि आई रडू लागली. आई काय झालं तुला रडायला? म्हणली विष्णू किती तू बलवान आहेस. म्हणले आई महाराष्ट्रामध्ये धरले तर माझे पायच धरायचे, हात धरायची कोणा ताकद नाही. आई ज्ञानी होती, गीता पाठ होती, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. आईने सांगितलं बाळा तुझ्यापेक्षा एक बलवान आहे. म्हणजे कोण आहे? यमाचा दूध जो काळ आहे, काळ हा तुझ्यापेक्षा बलवान आहे. मग आई त्या काळाला जर जिंकायचं असेल, दूतांना जर जिंकायचं असेल तर काय करू? बाळा लहानपणापासून मी तुला माळ घातलेली, फक्त आता हे पैलवानकी सोडून दे. ज्ञानेश्वरी गाथा पाठ पारायण कर, हनुमान चालिसा कर आणि अखंड नामस्मरण कर, साधू संतांची सेवा कर, वारकऱ्याला जेव घाल. त्या काळावर तुला विजय प्राप्त करता येईल. 15 दिवसांनी आई गेली, आईची तिरी उकळी, 12 एकर जमीन इकली, वाडा ऐकला, आळंदीला आले, वारकरी शिक्षण संस्था बांधली आणि गोरगरिबाच्या लेकराला सगळ्याला मोफत शिक्षण दिलं. आणि ज्यावेळेस महाराज जोग महाराजांचे अनेक शिष्य तयार झाले, हजारो शिष्य तयार झाले, कीर्तनकार झाले, वारकरी संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडं. आज मंगेश गुरुजी एवढा आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो. अहो ज्ञानोबारायनं जोग महाराज त्या काळात चमत्कार केलेच, पण आता जर आनंद भावानं शरण गेला, ज्ञानेश्वरी जर अंतकन आज चमत्कार आहेत. डोळ्यातून पाणी आलं माझं 2 महिन्याखाली. लक्ष देऊन ऐका एवढी कथा. 9 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव सोहम. किती वर्षाचा? 9 वर्षाचा मुलगा सोहम, आळंदीला राहतो पंढरनाथ महाराज. त्यानं आखी ज्ञानेश्वरी पाठ केली. काय बोल लक्षात आहे तुमच्या? 9033 वया 9 वर्षाच्या सोहमनं पाठ केल्या. आणि साक्षात माऊलीचा अवतार असताना कुरेकर बाबांनी त्याला पैसे दिले, त्याला आहेर दिला, त्याला शाबासकी दिली. आणि तो मुलगा मी चातुर्मास लावतो. चंद्रशेखर महाराज देगलूरकर म्हणजे तुकाराम महाराजचा अवतार, चैतन्य महाराज देगलूरकर म्हणजे माऊलीचं स्वरूप. त्या दोघांनी महाराज त्या लेकराला मांडीव घेतलं. आता चंद्रशेखरामध्ये ऋषी आहेत महाराज. गालान हात फिरला 9 वर्षाच्या लेकराच्या. 10,000 रुपये त्याच्या खिशात टाकले. गालान हात फिरला. सोन्या कशी ज्ञानेश्वरी पाठ केली रे बापा तो इतक्या लवकर? तर आईनं सांगितलं बाबा यानं हातात ज्ञानेश्वरी घेतली, गेला म्हणावं लागते सोम आता जेवण कर, 200 वया पाठ केल्यास, आता बस कर. म्हणजे असं झालं कसं? एवढी बुद्धीने एवढी ज्ञानोबा त्याला कसं काय प्रश्न आले? त्या आईनं सांगितलं हा माझ्या गर्भामध्ये असताना सोहम, माझ्या पोटामध्ये सोहम असताना आजान वृक्षाखाली मधुकरी 1 टाइम खाऊन, इंद्राणी मातेचं पाणी पिऊन आणि फराळ करून मी गर्भामध्ये हा असताना मी 108 पारायण केले. त्या 108 पारायणाचा परिणाम माझ्या लेकराच्या 2 वर्षात ज्ञानेश्वरी पाठ झाली. मंडळी आपले संत एवढे उदार आहेत राजो. त्या काळात रेडा बोलवला, स्त्रीचा पुरुष केला, सगळं भिंत चालवली हो. पण आज सुद्धा ज्ञानोबाराला जर तुम्ही अनन्य भावानं शरण गेले, त्यांची सेवा केली जोग महाराजांची, तर आज सुद्धा अहो जे मुलं गावाकडे ढोर वळायला कोणी ठेवीत नाही, ज्यांना कोणी रामराम घालीत नाही, असे लेकर जरी आमच्या जोग महाराज वारकरी राहिले निष्ठेनं, भावनेनं, श्रद्धेनं, महाराष्ट्रात 1 नंबरला राहतात. जोग महाराजांचे असे जोग महाराज वय होत आलं, हॉस्पिटलला ॲडमिट केलं पुण्याला, रुबी हॉस्पिटल. आणि त्यांची सेवा करायला मामासाहेब दांडेकर, महान विभूती महाराज, आपण मालिका घेतोच ना त्यांच्या नाव असते मामासाहेब दांडेकर, त्यांनी मालिका काढली पहिली. तर जोग महाराज त्या मामासाहेबांना सोनू म्हणायचे. एक सलाईन लावली जोग महाराजांना आणि डॉक्टरनं सांगितलं मामासाहेबांना, प्रिन्सिपल होते, मोठे अधिकारी होते ते पुण्याचे, म्हणजे आता 1 महिना जोग महाराजला हॉस्पिटलमध्ये ठेवा. 10 मिनिटानं जोग महाराज सांगितलं सोन्या आता मला इथं राहायचं नाही रे, मला आळंदीला घेऊन चल सोन्या. म्हणजे महाराज आता पहिली सलाईन लावली, आता 1 महिना तुम्हाला इथं राहायचंय, म्हणजे 1 मिनिटात सलाईन काढ आणि मला आळंदीला घेऊन चल सोन्या. मामासाहेबाला सोन्या म्हणायचे जोग महाराज. त्या बहिणी म्हणल्या जोग महाराजांच्या, म्हणल्या त्यांना काय म्हणू नका, इथंच राहू द्या, आळंदीला नेऊ नका. जोग महाराज म्हणले सोन्या मी तुझा गुरु आहे का तू माझा गुरु आहेस? महाराज मी तुमचा शिष्य आहे महाराज. माझं एकच वचन आहे सोन्या, ही सलाईन काढ आणि मला आळंदीला घेऊन चल. त्या क्षणाला सलाईन काढली, टांगा बोलवला, टांगा, आणि महाराज थंडी वाजू लागली. जोग महाराजांना टांग्यामध्ये बसवलं. मंडळी 2 रगी टाकल्या अंगावर, समोर टांग्यावाला बसला, मामासाहेब बसले आणि हॉस्पिटलच्या बाहेर महाराज पुण्याच्या बाहेर टांगा निघाला. तर जोग महाराज मोठ्यानं म्हणू लागले सोन्या, धरला, पकडला, पायाखाली तुडवला. तर मामासाहेबाला वाटलं यांना थंडी ताप आलेली,
काहीतरी बरळणं चालू आहे, धरला पकडा पायाखाली. जोग महाराज म्हणले सोन्या आली का रे आळंदी? म्हणजे नाही महाराज आता शिका आपण पुण्याच्या बाहेर निघालो. बरोबर सोन्या बघ पायाखाली तुडवला, दाबून धरला. त्यांना वाटला ताप थंडी आली तर काय बोलणं चालू आहे. 10 किलोमीटर पुढं टांग आला. सोन्या आली का रे आळंदी? नाही महाराज 10 मिनिटं आता. बघ पायाखाली त्याला तुडून ठेवलेलं आहे. मामासाहेबाला वाटलं तापीमुळे त्यांचं बरळणं चालू आहे. पुन्हा जोग महाराज म्हणजे सोन्या आली का रे आळंदी? हो महाराज दगडी पूल आला, आता टांग्याचा आवाज आला ना तुम्हाला, हे दगडी पूल हा बघा आता इंद्राणीवरला. आणि घासवाली धर्मशाळामध्ये घोंगडी टाकली, जोग महाराजाला बसवलं, टांग्यावाला पलीकड. जोग महाराज म्हणजे सोन्या लवकर मला ज्ञानोबारांच्या समाधीवरलं तीर्थ घेऊन ये सोन्या. मामासाहेब धावत धावत गेले. मंगेश भाऊ इंद्राणी मातेचं पाणी घेतलं, ज्ञानोबारांच्या समाधीवर टाकलं, बुटगुल्यामध्ये पाणी घेतलं, धावत धावत आले. जोग महाराजांच्या हातात ते बुटगुलं दिलं. जोग महाराजांना तीर्थ पेलं आणि पेल्याने सांगितलं सोन्या त्या टांग्याला कोणाला बांधून आणलंय दिसलं का रे तुला? नाही महाराज मला नुसता टांगा दिसालाय. जोग महाराजांना मामासाहेबाच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणजे आता पहा. त्या मामासाहेबांना टांग्याकडे पाहिलं मंडळी तर पुण्यापासून आळंदीपर्यंत जगाला खाणारा काळ, तुम्हाला आम्हाला क्षणामध्ये उचलणारा काळ जोग महाराजांनी पुण्यापासून त्या आळंदीपर्यंत पायाखाली तुडवत तुडवत आणला आणि काळावर डोक्यावर पाय देऊन वैकुंठाला प्राप्त झाला. कशामुळे त्यांना तसं झालं? रिघाया शरण पांडुरंगा, रिघाया शरण रे पांडुरंगा, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास. सेवकचा दिस गुण व्हावा, सेवकचा दिस गुण व्हावा, आता नितीने पावन विधावा, आता नितीने पावन विधावा, सेवकचा दिस गुण व्हावा. जय विठ्ठल. आता
साठी केला होता हास. बघा, जोग महाराजांना माऊली पंढरीनाथाची सेवा केली आणि शेवटला परम गतीला पाहून या ठिकाणी सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने चितसे लाभतो न दिसे यावनी दुसरा, आणि कदा तारा येणे जन्मे. याच जन्मात आपला उद्धरे आत्मनात्मांना आपणान वसा देत, आपुली आपण करा, आपणच तारी, आपणच मारी, आपण उद्धरे, आपण या, आपणच ठरवायचं स्वर्गाला वैकुंठ. मनानच विचार करायचा आपल्याला कोणत्या दिशेनं जायचंय. नरकात जायचं असेल तर व्यसन करा, दुसऱ्याचं वाटोळं करा, आणि स्वर्गाला जायचं असेल वैकुंठाला असेल तर परोपकार करा, नामस्मरण करा, पंढरपूरची वारी करा, एकादशी करा, ठाकूरबाचं दर्शन घ्या. आपलं मनच आपल्याला सांगते. म्हणून तुका म्हणे आलो स्वसित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा विठोबा रखुमाई. टाळी टाळी, हा हा, कुंडलिक हरी विठ्ठल पंढरीनाथ विठ्ठलेश्वर हर 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 हर. म्हणून देहतवा हे प्रारब्ध अधीन, याचा मी का सीन वाहू भार. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणले असं भाग्य पुन्हा भेटणार नाही. मानवाचा जन्म पाप पुण्य करून जन्मा येतो, प्राणी भोगतो न घडे संचिता, आणि जन्म घेणे लागे वासनेच्या. 3 कारणामुळे मानवाचा जन्म भेटत असतो. पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला मानवाचा जन्म भेटला. नामस्मरण करा, जसं या ठिकाणी आज ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. अगदी बाबानं जीवनभर पुण्य केल्यामुळं वैकुंठवासी ज्ञानोबा वरी आहे. इकडं स्वर्ग आणि इकडं नरक. ज्याचं पुण्य जास्त झालं तो स्वर्गात, पाप जास्त झालं नरकात, आणि पापन पुण्य समान झालं की पुन्हा मानवाचा जन्म. म्हणून इथून धर्मनगर तुमच्या गावात किती किलोमीटर आहे? कोण म्हणलं 12 किलोमीटर? 99,000 योजन किलोमीटर आहे. भागवतामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. देवमती मातेला उपदेश करताना कपिल भगवान म्हणले पृथ्वीवरून धर्मनगर 99,000 योजन आहे. आणि मग जाण्याकरता 16 मुक्काम असतात. आपल्या इथून जर आता एखाद्याचा मृत्यू झाला आणि यमदूत त्याला घेऊन निघाले तो 16 ठिकाणी मुक्काम करलात. कोणते कोणते 16 ठिकाणं? सौम्यम, सौरीपुरम, नगेंद्र भुवनम, गंधर्व शैलागमो, क्रोंचम, कुरपुरम, ब्रह्मापदम, दुःखदम, शीतोटे बहुभीती धर्मनगरम, याम्याम गतम चाग्रजहा. असे सौम्यम असे नगर 16 नगरामध्ये त्यांना मग आपण जे अन्नदान करतो, जे विद्यादान करतो, जे वस्त्रदान करतो, त्यांना ते लाखो पटीने मिळत असते. एक मला पोरग शिकलेलं भेटलं डॉक्टर. मला महाराज
इथं आपण जीव घातलेलं त्यांना स्वर्गात कसं पोहोचता येईल? मला फोन लावा डॉक्टर साहेब. त्याने फोन लावला. कुठं लागलाय? म्हणजे मुंबईला. मला आपण तर परभणीत त्याने मुंबईला कसं बोलायला तुम्ही? म्हणजे महाराज ही मोबाईलची अदृश्य रेंज आहे की परभणीच्या माणसाला मुंबईला बोलता येते. म्हणलं बाळा, ज्या माणसानं मोबाईल निर्माण केला त्या माणसाला परभणीतल्या मुंबईला बोलता आलंय, तर ज्या देवानंच माणसाला निर्माण केलं त्या देवाला अदृश्य रेंज तयार करता येणे का इथं जीव घातलेला तिथे मिळणार. अशा प्रकारचं आपण जे अन्नदान केलेलं आहे ते आपलं तिथं पोहोचण्याचं काम हे गरुड पुराणानं सांगितलेलं आहे. म्हणून आपण जे जे अन्नदान केलं ते पोहोचण्याचा कार्यक्रम तिथपर्यंत जात असतो. म्हणजे चरण आज अन्नदान केलं, एवढे भक्त मंडळी, एवढे वारकरी मंडळी, साधू मंडळी तुम्ही बोलवले आहेत, साधक मंडळी बोलले आहेत, हे वायाला जाणार नाहीत. हे पुण्याचा साठा तुमच्या आजोबाच्या त्या ठिकाणी कामाला येणार आहे. आता खूप मायबापाचे किती उपकार असतात. आपण बऱ्याच कविता आहेत, ज्ञानोबरांच्या वया आहेत. ज्ञानोबरा म्हणजे आई बाप काय करतात लेकरासाठी? काय करतात? अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पालती, परे जीवे उपकणे स्थिती न पाहे माय. बाळांत कशाला म्हणतात? एक तर मुलाचा जन्म, नाही तर माईचा अंत त्याला म्हणतात बाळांत. अशी आपल्या भारत देशामध्ये वृद्धाश्रम निघणं, रेणकापूरकर, हे काय भूषण नाही, हे भारताचं दूषण आहे. गंगाखेडला वृद्धाश्रम. आता तुम्ही आलात नाही इथून देवा, आसवला पाटीवर एक स्नेह वृद्धाश्रम आहे, महिलांचा आश्रम आहे, महिलांचा. मला बिस्किटचे पुढे वाटायचे होते, मी तिथे गेलो वाटायला. 25 महिला होत्या. मग नाव विचारले, गाव विचारले, तर मला आश्चर्याचा धक्का असा बसला, इतर जातीच्या सगळ्या महिला मंडळ 15 होत्या आणि ब्राह्मणाच्या बाया 10 होत्या. आणि त्याचे पोरं कोणी मास्तर, कोणी असं लांब लांब लांब, आणि सगळे कुलकर्णी जोशी अशा महिला 10 त्या ठिकाणी. मला एवढे ब्राह्मण हुशार म्हणतो, आणि सर्व महिला त्यांच्या वृद्धाश्रम. ज्या देशामध्ये श्रावण बाळ आले, भक्त पुंडलेकरासाठी देव आले, त्या देशातली जर मायबापाची सेवा दुर्दैव येत आपण महाराज. म्हणून महिन्यातून काय एकदा होईना मायबापाचं दर्शन घ्या, त्यांच्या काय इच्छा असतात त्या पूर्ण करा. पुन्हा आपल्याला अशी संधी भेटणार नाही. मायबाप खरंच बापाचे किती उपकार असतात तुम्हाला सांगतो. बापाचे संस्कार जर लेकरा झाले तर काय होत नाही. लहानपणी आई गेली, बापानं सांभाळ केला एका लेकराचा, केल्याच्या नंतर लेकरू 10वीला 12वीला जाऊ लागलं. पण मंगेश महाराज बापाचा जरा कडक स्वभाव असताना, रागीट स्वभाव. टीव्ही कोण बघायला? कोण? टीव्ही बंद कर. फॅन कोणीच नाही, फॅन बंद कर. चपला तसे ठेवतो, बरोबर ठेव. घडी घातली का आतरुणाची? घडी घाल. असा बाप 4-4 मिनिटाला त्याला टोकायचं काम करायचा. ते म्हणला एकदा नोकरी लागली की बायको करतो, मुंबईला जातो बाप गावाकडंच. झाले का ऑर्डर आली मुंबईची, 80,000 रुपये पगार मॅनेजरसाठी, परीक्षा द्यायला या. हे म्हणला बस परीक्षेत पास होतो. आता कामच झालं, बापाचा आपला संबंधच नव्हतो. गेलं पण भाऊ मुंबईला गेलं, एक फॉर्म आणि 200 पोरं आलेले. हे सगळे आहेत मागं, 200 पोरं आतमध्ये. सगळे आतमध्ये गेले नाही, बाहेर होतं. पण बापाचे संस्कार बुद्धीवर चित्तावर झालेले होते ना, तर त्या चपला इकडं तिकडं झालेल्या होत्या. ते म्हणलं काय पोरं मूर्ख आहेत, ते चपलाच नीट करीत बसलं. फाईल ठेवली बाजूला, हा हे याचा जोड आहे, तिथेचा जोड आहे, बरोबर चपला 200 केल्या. ते जोड झाला. समोर बघितलं 20 फॅन चालू, कोणीच नाही. काय म्हणला माणसं असे, याच्यामुळे लाईट बिल जास्त आले. खनखन खनखन फॅन बंद केले. त्याच्या पुढं आलं एक नारळाचं झाड होतं, ते खाली पडायला होतं. काय म्हणला कुंडी कोणा खाली पडायचं चालता, ती कुंडी वरवर केली, माती लावली, पाणी टाकलं, हात गीते धुतले. पुढं आलं तर 2 नळ चालू होते. मला असं पाणी वाया गेलं, संध्याकाळ कसं भेटेल, ते नळ बंद केले. आणि जे 10 जण आतमध्ये होते ना परीक्षा घेणारे, ते 10 जण ह्या पोराकडे बोलायले काय काय बाहेर करायले. त्या 200च्या साऱ्या परीक्षा संपल्यानं आतमध्ये गेला, याची फाईल सुद्धा बघितली नाही. ते 10 जण उठले, ऑर्डर घेतली, याच्या हातात दिली, म्हणले तुम्ही मॅनेजर झालात. तुम्ही 80,000 रुपये तुम्हाला उद्यापासून पगार, उद्यापासून तुम्ही 10 वाजता ड्युटीला या. हे मला परीक्षा दिलीच नाही ना. म्हणले आम्ही तुमची बाहेरच परीक्षा घेतली. ह्या कंपनीची काळजी करणारा माणूस पाहिजे, सुटाबुटातला नाही पाहिजे. आणि तुम्ही जी आमची कंपनीची बाहेर काळजी केली, बरोबर चपला ठेवणं, टी व्ही बंद करणं, फॅन बंद करणं, याच्यासाठी तुम्हाला नोकरी लागली. पोरग रडत रडत महाराज बापापाशी आलं, मिठी मारली, रडू लागलं. बापाने सांगितलं बेटा तुला नोकरीला नाही, रडू नको, चिंता नाही, एकरभर राहणी, पण टेन्शन घेऊ नको. ते म्हणला बाबा नोकरी लागली, मग रडायला काय झालं? म्हणला 15वी पास झालो म्हणून नोकरी लागली नाही, तुमच्या संस्कारामुळे मला आज नोकरी लागली. म्हणजे शिकू नका असं नाही, शिकण्याबरोबर संस्कार महत्वाचे आहेत. असे वडिलांचे फार उपकार असतात. माझ्या वडिलांचे खूप उपकार आहेत. एरी फळण्या सालानं कामाला राहिले, आम्हाला मोबाईल घेऊन दिला, कपडे घेऊन दिले.
आज आम्ही काहीच कमी नाही. आमच्या बापाला मोटरसायकल मस्त 2 टाईम जेवायचं, दुकानावर बसायचं, ते बी टाईमपास म्हणून दुकान टाकून दिले. म्हणून असं आपल्या वडिलांची सेवा व्हावी, आईची सेवा व्हावी, आजीची सेवा व्हावी, आजोबाची सेवा व्हावी, हे लई दिवसा का नाही म्हणत. फार कविता आहेत हा का नाही. देवाने एक मी आता कविता म्हणतो, एक आईची आणि एक वडिलांची. आई मायेचा सागर जीवन आधार, मायेचा सागर जीवनाधार, आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार, तडप त्या उन्हात अन रख रख त्या रानात, राहील समाजा साथी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळे मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे पास, आई माझी मायेचा सागर सागर जीवनाकार, मायेचा सागर आई जीवन आधार, मायेचा सागर जीवनाधार, नभीची चांदणी तू ग, चंदनाची कोर, शीतल तुझी छाया, तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य जगेना, आई देवापासी मी ग, तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिनाईने जीवनाकार, माझी आई मायेचा सागर सागर जीवनाकार, हो हो आई मायेचा सागर, आई जीवना आधार. आई सागर आहे तर वडील महाराज हिमालय पर्वत आहे. अनेक महाराज आमचे मित्रांच्या कविता आहेत त्या ठिकाणी. हो, गोष्ट बापाची सांगताना कोणती देवा कविता आहे ती? माझ्या डोळ्यातलं आसव, ज्यावेळेस आपला बाप जातो आणि मग दुसऱ्या बापाचा गौरव किंवा जे जे कार होत असतो लग्नामध्ये, तेव्हा आपल्या बापाची आठवण येते बाप म्हणल्यावर. माझ्या डोळ्यातलं आसव कुणी माळन पुसताना, वरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती चिगळ लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला ठिगळ लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसमस होत या कोणी बाबा म्हणताना, वरी हुंद करतो या, गोष्टाची सांगताना, वरी हुंड कटाडतो या, गोष्ट बापाची सांगताना. माझ्या येवल्या मुखात भरविला त्यानं घास, त्याच्या परम कष्टानं मी सुख झोपत सुखात. त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न, मला उसाचा काढताना, वरी हुंड करतो या, गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंड कटाडतो या, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट
माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायन पुसताना वरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना हुंड कदटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना म्हणून आपले आई वडील तोपर्यंत कपडे घ्या, त्यांना चांगलं खाऊ घाला, आर तुर बोलू नका, उलट बोलू नका, जेणेकरून अंतकरण दुखणार नाही. एवढं जरी सांभाळलं, बायकोला घेऊन रोज परबनला ज्यूस प्याला न्या, पण महिन्यातून एकदा तरी म्हाताऱ्याला न्या आणि पिक्चर दाखवून वापस आणा. नाही मी ठरवलंय मायबापाला नाही आता रात पाळण्यात बसले मी जत्रातल्या, पुन्हा आता इमान नेणार मी आई वडिलांना आमच्या संभाजीनगर ते दिल्ली आणि दिल्ली ते मग पुन्हा वापस आणि वृंदावन. असं मायबापाच्या जिवंतपणे एक वाक्य लिहून घ्या, जिवंतपणे एकदा तरी आपल्या गावामध्ये मोठं टेच करा, कीर्तन ठेवा, असे गायक वादक बोलवा आणि जिवंतपणे आपल्या मायबापाला हार घाला आणि त्याचा सत्कार आणि जय जयकार करा, त्याच्या नावानं अन्नदान करा, त्याच्या डोळ्या देखता त्यांचा एकदा सत्कार करा. नंतर तर होणारच आहे सत्कार त्यांचे, पण एक तरी आपल्या गावातला असा बहादर निघावा, महिन्याच्या आत मला फोन यावा, महाराज मी तुमचं ऐकलं, आमच्या मायबापाचा सत्कार आहे, कीर्तन तुमचंच आणि सगळे गायक वादक आहे. आपल्या डोळ्यासमोर एकदा मायबापाचा सत्कार करा. असं बाबांच्या या ठिकाणी खूप एवढे वारकरी, एवढे साधक मंडळी, एवढे महात्मे, एवढे साधू लोक तुम्ही आज बोलवलेले आहेत. अगदी वैकुंठवासी ज्ञानोबा नामदेवराव शिंदे पाटील, अगदी त्यांची मुलं निवृत्तीनाथराव, सोपानराव, भंदासराव आणि विशेष जे आहेत नातू लक्ष्मण भानदास शिंदे पाटील चेअरमन यांनी सर्व आयोजन केलं, त्यांना धन्यवाद. एवढे असे जबरदस्त गायक वादक या ठिकाणी तुम्ही बोलवलेले आहेत, दुर्मिळ गायक वादक या ठिकाणी बोलवले. मंगेश भाऊ म्हणण्यासाठी 10 तास लागतात, खूप दुरून आले ते हिंगोलीच्या पुढून, बाबाला धन्यवाद. अगदी भावप्रधान आपल्या जिल्ह्याचं वैभव. पण परभणी म्हणलं की पंढरीनाथ महाराजांचं नाव पुढं आलं. खूप त्यांच्या कॅसेटी, त्यांच्यामुळं भजने तयार झाले, खूप त्यांचा गोड स्वभाव. आणि आमचे देवा माझे गुरु आळंदीत त्यांनी मला शिकवलं, कलावती राग शिकवला. असे आमचे देवा महाराज म्हणजे देवीदास महाराज पावडे. आता ते कीर्तन बी करायचं का आम्हाला गविष्ट काय घरी कोणाला माहिती, देवा याच्यात काय पडलं नाही, असंच भजन करत मला भेवच वाटाले, पकवा देन कीर्तन कवा फेटा बांधेन. हो मी करू का कीर्तन, तुम्ही कीर्तन, मी काय म्हशी वळायला जाऊ का. म्हणून याच्यात अजिबात काय पडलं नाही, तुमच्या पाया पडतो, आपलं हेच बरं आहे मस्त. असं म्हणूनच यायला गपचूप बसावं लागते. म्हणून पहिल्यांदाच तुमच्या गावात येण्याचा योग लागला बरं का. आता रेणकापूर, आता मजलापूरचे बाळासाहेब, सर्व मंडळी आमच्या ओळखी झाली. विशेष म्हणजे पंढरीनाथ महाराज माझ्या कार्यक्रमाला ते आपला अनाथ आश्रम आहे, आपलं परभणी झरीच्या पुढं बोरीला अनाथ आश्रम आहे, जनाई अनाथ आश्रम. गेल्या वर्षी 13 मुलं होते मंगेश गुरुजी आणि 2 मुलं ओटीत बसले, बिचारे कोट्यातीत झाले. आनंद वाटला आम्हाला मस्त. एक पुण्यामध्ये ओटीत बसला आणि एक धुळे जिल्ह्यामध्ये. आता 13 मुलं आहेत अनाथ मुलं. एकही रुपया नाही घेता. दत्ता महाराज मुडेकर, पकवादाचा नंबर 1 दत्ता महाराज मुडेकर आणि मी. असा जनाई अनाथ आश्रम, 17 मुलं आहेत. 1 रुपया न घेता चपला बुटं 3 टाइम जेवायला, पकवात पेटी त्यांना आपण मोफत देत असतो. आपल्याही परिसरात जर कोणी अनाथ मुलगा असेल तर मला फोन लावा, बोरीला आणून घाला. 1ही रुपया न घेता अनाथ मुलाकडून आपण मोफत शिक्षण त्या ठिकाणी देत आहोत. आणि कोणाला त्या अनाथ आश्रमाला काही द्यायचं असेल तर पैशाच्या रूपाने आपण घेत नाही. तुम्ही तिथं सतरंजा, त्यांना बुटं, त्यांना चपला, तुम्हाला काय काय हां बरोबर अन्नदान, तुम्हाला तिथं काय वस्तू आणून द्या. मी तुमच्याकडून काही 1 रुपया घेत नाही. काल एक मारवाड्यानं 28,000 रुपयाचं ते फिल्टर पाण्यात दिलं. दुसऱ्या मारवाड्यानं 1.5 लाख रुपयाचं ते सौर ऊर्जा हे दिलं. आणि काल एक जणांना CCTV दिली. मग तुम्हाला जे तिथे तुमच्या नावाने मोठं नाव राहीन, तुमचा फोटो राहीन आणि ते त्या मुलांच्याच हातात तुम्ही द्या. पण अशी सेवा झालेली. वेडे वाकुडे लेकुराचे बोल करीत नवल माय बाप, माऊलीचं भजन होईन आणि एक श्रद्धांजली म्हणजे एक श्लोक होईन आणि 2 मिनिटं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली